MSc Part 1 Paper 3 Organic Chemistry. In that Unit 4 Oxidation and Reduction. ओके, आता आपण 4th युनिट स्टार्ट केलेला आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. त्यातला फर्स्ट आपण काय घेणार आहेत, ऑक्सिडेशन हा पार्ट घेणार आहे. आपलं सेकंड युनिट यामध्ये झालेलं आहे न्यूक्लियोफिलिक न्यूक्लियोफिलिक ॲडिशन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि ॲरोमॅटिसिटी. हे थर्ड युनिट आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण 4th युनिट चालू केलं आहे ऑक्सिडेशन रिडक्शन. त्यामधला फर्स्ट पार्ट आपण घेणार आहे ऑक्सिडेशन. ओके, आता व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन काय आहे. द ऑक्सिडेशन इज डिफाईन ॲज द प्रोसेस इन विच अन इलेक्ट्रॉन इज रिमूव्ह फ्रॉम द मॉलिक्यूल ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन. ऑक्सिडेशन मीन्स काय, फर्स्ट डेफिनेशन काय आहे त्याची. इन मीन्स द इलेक्ट्रॉन इज रिमूव्ह फ्रॉम द मॉलिक्यूलमधून काय होतात, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमधले जे आहेत मॉलिक्यूलमधले इलेक्ट्रॉन ते काय होतात, रिमूव्ह होतात. ओके, देन नेक्स्ट डेफिनेशन काय आहे. ड्युरिंग ऑक्सिडेशन देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफरसुद्धा होतात. ऑक्सिडेशन मीन्स काय, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. इन अदर वर्ड्स द ड्युरिंग ऑक्सिडेशन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन लॉस होतात. ओके, ऑक्सिडेशन झाल्यावर आपण बघतो की पॉझिटिव्ह चार्ज येतो. का, कारण की इलेक्ट्रॉन त्यातून लॉस होतात, त्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इन द पॉझिटिव्ह चार्ज. Oxidation is the process when oxygen combine with the an element changing the appearance of the element. ऑक्सिडेशन म्हणजे काय, अजून नेक्स्ट डेफिनेशन काय आहे. when oxygen combine with an element, एखाद्या एलिमेंट बरोबर जर ऑक्सिजन कंबाईन झाला तर चेंजिंग द अपीअरन्स ऑफ द एलिमेंट, त्या एलिमेंटचं अपीअरन्स काय होतं, चेंज होतं. बरोबर. देन नेक्स्ट, तर फॉर एक्झाम्पल आपण जर अल्डिहाइड घेतला. ओके, आणि त्याचं जर ऑक्सिडेशन केलं, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतं आपल्याला, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे काय, ॲसिडसुद्धा मिळतं. म्हणजे काय, अल्डिहाइड टू ॲसिड झालं त्याचं. बरोबर. अजून एक ऑक्सिजन ॲड झाला म्हणजे काय, अल्डिहाइड टू त्याचं कन्वर्जन ॲसिडमध्ये झालं. म्हणजे काय झालं, त्याचं चेंज झालं ॲपिरियन्स ना. अल्डिहाइड पहिला होता ग्रुप, त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन होऊन ॲसिड, म्हणजे ॲसिड हा वेगळा ग्रुप, फंक्शनल ग्रुप झाला. व्हेन आयर्न रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड चेंज टू रस्ट, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनचं इथे एक्झाम्पल काय घेतलं त्यांनी. व्हेन आयर्न रिॲक्ट विथ ऑक्सिजन, आयर्न जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं, इट चेंज टू रस्ट अँड दिस इज एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. हे ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल आहे. आयर्न म्हणजे काय होतं, आयर्न मीन्स आपला लोखंड गंजलं जातं ना, म्हणजेच काय, त्याचं ऑक्सिडेशन होतं. या झाला ऑक्सिडेशनचा डेफिनेशन. ओके, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन. ओके, एखादा मॉलिक्यूल एखाद्या मॉलिक्यूलवर ऑक्सिजन कंबाईन केला तर त्याचा ॲपिअरन्स चेंज होतं, मीन्स ऑक्सिडेशन. ओके, ह्या काही त्याच्या डेफिनेशन आहेत ऑक्सिडेशनच्या. देन नेक्स्ट, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल टू अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, आता अल्कोहोलपासून अल्डिहाइड टू कीटोन ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला. फर्स्ट रिएजंट कुठला घेतला आपण, जॉन्स ऑक्सिडेशन. द जॉन्स ऑक्सिडेशन इज अन ऑर्गॅनिक रिॲक्शन फॉर द ऑक्सिडेशन ऑफ अ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल टू कार्बॉक्झिलिक ॲसिड अँड कीटोन रिस्पेक्टिव्हली. आता जॉन्स ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे. ऑक्सिडेशन ऑफ अ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल, प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं टू कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होतं किंवा कीटोनमध्ये होतं रिस्पेक्टिव्हली. प्रायमरी अल्कोहोल असेल, प्रायमरी अल्कोहोलचं काय होणार, कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होणार जेव्हा ऑक्सिडेशन होणार तेव्हा. आणि अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोलचं कशामध्ये होणार, कीटोनमध्ये होणार. ओके, द जॉन्स रिएजंट इज अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय द डिझॉल्विंग क्रोमियम ट्रायऑक्साईड इन ॲक्वियस सल्फ्युरिक ॲसिड. आता जॉन्स रिएजंट जो आहे तो फॉर्मेशन तयार कसा केला जातो, आपण क्रिएट कसा केला जातो, द प्रिपेअर्ड बाय द डिझॉल्विंग क्रोमियम ट्रायऑक्साईड. आता क्रोमियम ट्रायऑक्साईड हे डिझॉल्व केलं जातं कशामध्ये, इन ॲक्वियस सल्फ्युरिक ॲसिडमध्ये. ओके, आणि जॉन्स रिएजंट फॉर्मेशन होतं ॲक्वियस सल्फ्युरिक ॲसिडमध्ये क्रोमियम ट्रायऑक्साईड डिझॉल्व करायचं, जॉन्स रिएजंट फॉर्मेशन होतं. To effect John's oxidation, this is an acidic mixture is then added to the acetone solution of the substrate. The effect John's oxidation, this acidic mixture is then added to an acetone solution of the substrate. The alternatively, potassium dichromate can be used to place of chromium trioxide. आता क्रोमियम ट्रायऑक्साईड जर आपण सल्फ्युरिक ॲसिडमध्ये मिक्स केला, ॲक्वियस सल्फ्युरिक ॲसिडमध्ये, तर आपल्याला काय मिळणार, जॉन्स रिएजंट मिळणार. पण त्याऐवजी आपण पोटॅशियम डायक्रोमेटसुद्धा यूज करू शकतो. द ऑक्सिडेशन इज अ व्हेरी रॅपिड अँड
क्वाईट एक्झोथर्मिक. ऑक्सिडेशन काय आहे? ही रॅपिड होणारी प्रोसेस आहे आणि क्वाईट एक्झोथर्मिक आहे. इल्ड्स आर टिपिकली हाय इल्ड मिळतं आपल्याला त्याचं. द रिएजंट इज अ कॉन्व्हिनियंट अँड चीप. रिएजंट जो आहे तो पण कॉन्व्हिनियंट आहे आणि चीप आहे. हाऊएव्हर द क्रोमियम ऑक्सिडेशन प्लस क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 6+6 कंपाऊंड आर कॅर्सिओजेनिक विच डिटेल्स द यूज ऑफ दिस मेथडॉलॉजी. आता आपण रिॲक्शन बघू. आता हा जो आहे तो काय आहे? प्रायमरी अल्कोहोल, बरोबर, कारण की 2 हायड्रोजन आहे, एक आर ग्रुप आहे, म्हणजे काय आहे? हा प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल प्लस CrO3 ॲक्वियस H2SO4. CrO3 आहे क्रोमियम ट्रायऑक्साईड, त्याच्यामध्ये आपण काय करणार? ॲक्वियस H2SO4, म्हणजे ॲक्वियस H2SO4 मध्ये क्रोमियम ट्रायऑक्साईड टाकून जॉन्स रिएजंट सुद्धा डायरेक्ट ॲरोवर आपण लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो. म्हणजेच काय याचा अर्थ? CrO3 प्लस ॲक्वियस H2SO4 इज द जॉन्स रिएजंट. ओके, मग काय फॉर्मेशन होतं? ॲसिड. आपण मगाशीच डेफिनेशनमध्ये बघितलं जॉन्स रिएजंटच्या की प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपल्याला काय मिळणार? कार्बॉक्झिलिक ॲसिड. काय फॉर्मेशन झालं पहिल्यांदा? कार्बॉक्झिलिक ॲसिड प्रायमरी अल्कोहोलपासून. ओके, देन सेकंड रिॲक्शनमध्ये काय आहे? सेकंडरी अल्कोहोल. एकच हायड्रोजन आहे यामध्ये कार्बनला अटॅच आणि 2 आर ग्रुप आहेत. ओके, त्यामुळे CrO3 ॲक्वियस H2SO4 आणि ॲसिटोन. काय फॉर्मेशन झालं? कीटोन. जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड मिळतं आणि जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर आपल्याला कीटोन मिळतो. आता मेकॅनिझम बघूया. अल्कोहोल ऑक्सिडेशन विथ क्रोमिक ॲसिड. ऑक्सिडेशन कसं होतं अल्कोहोलचं? विथ क्रोमिक ॲसिड, बरोबर. ओके, क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके, काय केलं? ऑक्सिजनवरती लोन पेअर आहेत, अब्स्ट्रॅक्ट टू द हायड्रोजन फ्रॉम H2O. ओके, देन काय घेतलं आहे? सेकंडरी अल्कोहोल, बरोबर. सेकंडरी अल्कोहोलवरती ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची लोन पेअर आहे, ती डायरेक्ट अटॅक कुठे करणार? क्रोमियमवर करणार. देन डबल बॉन्ड शिफ्टेड टू द 1 बॉन्ड आहे तो शिफ्टेड टू द ऑक्सिजन. ओके, त्यामुळे न्यूट्रलाइज झाला. देन नेक्स्ट स्टेप काय होते? आता ऑक्सिजनची लोन पेअर लॉस झाली, त्यामुळे काय झालं? त्याच्यावर नेक्स्ट स्टेपमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके, आता तो न्यूट्रलाइज करायचा आहे, त्यामुळे काय करणार? H2O जो आहे तो H+ घेणार, त्याचा तो चार्ज आहे तो न्यूट्रलाइज करणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार? ते Cr जो क्रोमिक ॲसिड आहे ते आहे तसंच त्याला ऑक्सिजनला लागलेलं असणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार? परत H2Oचा H2O काय करणार? कार्बनवरती जो हायड्रोजन आहे तो अब्स्ट्रॅक्ट करणार आणि डबल बॉन्ड करून Cr डबल बॉन्ड O तो ग्रुप आहे तो पूर्ण लिव्ह करणार आणि फॉर्मेशन ऑफ द कीटोन. ते काय झालं? आपल्याला सेकंडरी अल्कोहोलपासून काय मिळालं? इथे आपल्याला कीटोन मिळाला. हे आहे सिंपल मेकॅनिझम ऑक्सिडेशनचं क्रोमिक ॲसिड बरोबर. द ऑक्सिडेशन ऑफ द अल्डिहाइड इज proposed to proceed via the formation of a hemiacetal like intermediate which are arise from the addition of the O3 CrOH bond across to the double bond. आता ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड फॉर्मेशन कसं होतं? व्हाया हेमिॲसिटल लाईक इंटरमिडिएट. हेमिॲसिटल लाईक एक इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं आणि त्यानुसार होतं विच अराइज फ्रॉम द ॲडिशन ऑफ द CrO3H bond across the double bond वरती. The reaction stereochemistry implicate that the Cr chromium plus 6 oxidation state species Cr2H which is a come proportionation with the chromic acid to give the chromium 5 oxide and also function as the oxidant for the alcohol. अल्कोहोलसाठी ऑक्सिडंट सुद्धा ॲक्ट होतो. ओके, इथे आपण ऑक्सिडेशनचा एक रिएजंट बघितला, जॉन्स रिएजंट. मेकॅनिझम बघा, कशाचं प्रायमरीचं कशात रूपांतर होतं, कशात कन्वर्ट होतं, सेकंडरीचं कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं, कीटोन होतं, अल्डिहाइड होतं, कार्बोक्सिलिक ॲसिड होतं, ते पुन्हा एकदा बघा, त्याचं मेकॅनिझम बघा, सिंपल मेकॅनिझम आहे. थँक्यू.